हॅलो. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत सन्माननीय साहिल देशमुख, सिद्धेश गीते, कौस्तुभ देशमुख, बंटी देशमाने, सूरज जगदाळे, राजेश शेठ घाटकर, त्याचबरोबर लिंबे साहेब, विजय खरात, दीपक खरात, सनी घाटकर, हॉटेल एन्जॉय, सचिन घोलप मेजर आणि गुड्डू काझी या सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत। दिवस क्रमांक 2 ला आता सुरुवात होणार आहे। दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आपल्याला बघायला मिळतात। एका बाजूला हॉटेल राजबक्षी अकोले आणि त्यांच्या विरुद्ध भाग्योदय ब्लास्टर्स सुगाव। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, पहिला षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी विजय सांगळे यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। तर आघाडीची जोडी आपण पाहतोय, सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत। चांगला चेंडू इकडे पाहायला मिळाला। विजय तयार आहेत। यावेळेस देखील चांगला बॉल आउटसाइड द ऑफ अवे फ्रॉम द बॉडी, फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला आणि त्यामध्ये यश देखील मिळाले। हा चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळतोय। फलंदाजांची नावं कळवा आमच्यापर्यंत। याही वेळेस चांगला बॉल, हा चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळतोय। यावेळेसचा चेंडू आपण पाहू शकता कव्हर पॉइंटला खेळलेला आहे। एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तो इथे यशस्वी देखील ठरलेला आहे। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊनी ही पहा ओहोर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली। अर्धी गोलंदाजी करण्यासाठी त्यांना पाहायला मिळतात। तर स्ट्रायकर एंड कडे स्वतः संघ मालक सुदर्शन शिंदे यांना तुम्ही बघणार आहात। 1 ओव्हर नंतर 2 धावा। यावेळेला बॉलला हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न मिड ऑफला क्लिअर केला जाते। बॉलचा
अंदाज क्षेत्ररक्षक घेत आहेत, परंतु लॉंग ऑफ मध्ये अगदी सीमारेषेच्या जवळ बॉल अडवलं जाते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 4 धावा. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर विजय सांगळे यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं. फक्त 2 धावा तिथे खर्च करण्यात आल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये अनिल पारधे आलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. धावसंख्या 4 या आकड्यावर जाताना दिसते. सुदर्शन स्ट्रायकर एंडकडे. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय आणि जाईल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. सुदर्शन यांनी चेंडूला घडवलेत सीमारेषेचे दर्शन. 4 धावा. पाहू शकतो मैदानामध्ये हा चेंडू देखील निर्धावे त्यांना बघायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आपण अनिल पारधे यांच्या माध्यमातून देखील ओव्हरमध्ये पाहतोय. एक चौकार आला, त्यानंतर चांगलं पुनरागमन करताना ते पाहायला मिळालेत. आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर बहारदार आणि तितकंच शानदार आयोजन आपण इथे पाहतो. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवलं जात आहे. चांगला रिटर्न, एकच धाव तिथे मिळेल, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. परंतु फलंदाज देखील तिथे बाद होऊन परतणार आहेत. पहिला धक्का सुदर्शन शिंदे यांना बाद होऊन माघारी जावं लागतं. शेख यांना तुम्ही बघणार आहात. बोटा परिसरातील हे देखील खेळाडू आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला अनिल पारधे यांना तुम्ही पाहता, हे देखील बोटा परिसरातील खेळाडू आहेत. तर 2 खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध तुम्हाला खेळताना दिसणार आहेत. परंतु स्ट्रायकर एंडकडे आता फलंदाज सुनील नवले यांना तुम्ही बघणार आहात. स्ट्रायकर एंडकडे पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज बाद झाले. आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातली एक महत्त्वपूर्ण लढत. 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. आजच्या दिवसातला पहिला सामना आपण इथे पाहतो, सुगाव विरुद्ध अकोले. यावेळेला थोडीशी जागा बनवली आहे. लॉंग लेगच्या दिशेने बॉलला खेळलाय. प्रवीण गावडे बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. अगदी 1 बाउन्स बॉलला अडवलं जात आहे. रिटर्न चांगला येतोय. एकच सिंगल तिथे पूर्ण होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. धावफलकामध्ये बदल आणि एकूण धावसंख्या पुढे जाईल. 9 धावा धावफलकावर. टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर भाग्योदय ब्लास्टर संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत तो निर्णय खरं तर योग्य देखील राहिला, कारण गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. स्ट्रायकर एंडकडे आता बबलू शेख यांना तुम्ही बघणार आहात. लॉफ्ट केल्या, 8व्या बॅटने बॉलला खेळले. क्रॉस बॅटेड फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. प्रवीण गावडे बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. आदर्श क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि चांगलं क्षेत्ररक्षण, त्यानंतर रिटर्न चांगला, फेकी चांगली आहे. एकच धाव मिळाली. ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर 1 गडी बाद हॉटेल राजबक्षी अकोले या संघाने धावा बनवल्यात. 10 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. प्रतिषटक 5 ची सरासरी आपल्याला बघायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर 10 धावा. 1 गडी गमावल्यानंतर हॉटेल राजबक्षी अकोले, रोहिदास शेठ जाधव, सचिन भाऊ शेटे आणि सुदर्शन शिंदे यांचा संघ आपल्याला खेळताना दिसतोय, जो संघ बॅटिंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला भारत शेठ देशमुख यांचा संघ भाग्योदय ब्लास्टर्स सुगाव हा संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आज एकूण 4 संघ खेळणार आहेत. 2 संघ सुपर 8 मध्ये जाणार आहेत. काल देखील आपण 4 संघ पाहिले, 4 आयकॉन पाहिले, 8 आयडॉल पाहिलेत. आज देखील 4 नवीन संघ, 4 नवीन आयकॉन आणि 8 नवीन आयडॉल. लॉफ्ट करायचा यावेळेस. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. प्रवीण गावडे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. डावकर हाताचे गोलंदाज
पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर, पहिला चेंडू अचूकतेने टाकलाय आणि पहिला चेंडू फलंदाज बबलू शेख यांना बीट करून गेलाय. निर्धाव चेंडू येताना बघायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या स्थिर, धावफलकावरती 10. सुरुवात चांगली राहिली खरं तर भाग्योदय ब्लास्टर्स या संघाची. यावेळी लास्ट विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल उंच आकाशामध्ये, खेळाडू बॉलला जज करतायत परंतु तिकडे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील होताना बघायला मिळालं. बॉलच्या खाली आले नाहीत, थोडेसे दूरवर राहिले. बराचसा वेळ देखील होता कारण उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू उलटे धावत जात हा झेल पकडायचा होता परंतु तितका सोपा नव्हता हा झेल. प्रयत्न चांगले करण्यात आले. 2 धावा मिळतात. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल आणि धावसंख्या 12 धावा. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे परंतु अवे फ्रॉम द बॉडी सातत्यानं फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मागच्या 2 गोलंदाजांनी देखील केला. इथे तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रवीण गावडे देखील तेच करताना बघायला मिळाले. धावसंख्या स्थिर 12 या आकड्यावर. ओव्हर नंबर 3चा खेळ मार्गस्थ आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, याही वेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. याही वेळेस चेंडू निघून गेला रक्षकाकडे. प्लेड अँड मिस, डॉट बॉलची नोंद. आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. खरं तर अकोले तालुक्यात रस्त्यांची जाळे विणणारे आमदार म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे, कर्तव्यदक्ष, कार्यकुशल आणि खिलाडू वृत्तीचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, कार्यसम्राट हा शाब्दिक बहुमान अकोलेकरांनी ज्यांना दिला. ओहो, यावेळेस विकेटचं पतन होईल. बबलू शेख यांना माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक 2, दुसरा फलंदाज इथे बांधून परतणार आहे. बबलू शेख बॅक टू द डगआउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. चांगला चेंडू, हा चेंडू देखील फलंदाजाला बीट करून जातोय. स्वतः कर्णधार आता मैदानाच्या आतमध्ये राम मोहिते आलेत आणि हा चेंडू निर्धाव आलाय. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतो. 3 ओव्हर नंतर हॉटेल राजबक्षी अकोले या संघाने धावा बनवल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बारा धावा. तीन ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर 2 गडी गमावल्यानंतर 12 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. शिवा माचरेकर यांना तुम्ही बघणार आहात ॲज आयकॉन म्हणून आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुनील नवले, दोन्ही खेळाडू संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी या गावाला बिलॉंग करणारे हे 2 खेळाडू आहेत. युवा छत्रपती घुलेवाडी या संघामध्ये कित्येकदा आपण त्यांना खेळताना पाहतो. एक गाव एकच्या माध्यमातून आज शिवा माचरेकर ॲज आयकॉन आणि सुनील नवले ॲज आयडॉल म्हणून खेळताना दिसत आहेत. परंतु गोलंदाजी करण्यासाठी स्वतः भाग्योदय ब्लास्टर्स संघाचे संघनायक ओंकार देशमुख गोलंदाजी करण्यासाठी येतात. ओव्हर नंबर 4 कडे आपण जातोय. 3 ओव्हर 12 धावा.
पहिला चेंडू फुल टॉस, खराब चेंडू होता आणि पंचांनी तिकडे दंडित केलाय. इनफिल्डच्या आतमध्येच बॉल लाडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली जाणार आहे. नो बॉल प्लस 1 अशा 2 धावा मिळतील आणि पुढचा चेंडू हा फलंदाजाला फ्री हिट असणार आहे. पवार उपहारगृह प्रोप्रायटर माननीय दत्ताशेठ पवार यांच्याकडून नो बॉलची अग्रन. शिवा माचरेकर स्ट्रायकर एंड कडे आपल्याला बघायला मिळतात. ओंकार गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. याही वेळेस नो बॉल आणि या बॉलला फेकून दिलंय ऑन साइडला. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. शिवा माचरेकरचा पहिला षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. फ्री हिट. यावेळेला हा चेंडू देखील हवाई सफर इथे घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल हवेत आहे. कॅच कॅरी जरूर केला परंतु फ्री हिट असल्या कारणाने तिथे फलंदाज सुरक्षित असणार आहेत. एक धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावर 22 धावा. चौथं षटक सुरू आहे. धावा बनवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. धावा बनवण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल कारण सुरुवात थोडीशी खराब जरी झाली असली परंतु इथून पुढे फलंदाजांना धावा जमा करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. अनिल पारधी यांनी बॉलला खूप चांगल्या पद्धतीने अडवलंय आणि रिटर्न देखील खूप चांगला होतोय. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना एकूण धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6वं वर्ष 6वं पर्व आपण कोतुळ प्रीमियर लीग आमदार चषकाचं पाहतोय. आज 6व्या पर्वातला दुसरा दिवस. बॉल हवेत आहे. फटका इथे मिस टाइम परंतु क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल तिथे लँड होत असताना दिसतोय. एकच धाव पूर्ण होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत इकडे दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. ती मात्र जाऊन पोहोचली 25 आकड्यावर. 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4चा खेळ अंतिम टप्प्यामध्ये ओमकार देशमुख यांच्या माध्यमातून बघायला मिळतो. सुरुवात जरी खराब झाली असली परंतु चांगलं पुनरागमन. बॅकफुटला गेले. कट केलाय. खूप सुंदर फटका. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय. जाईल बाउंड्री लाईन पार. शिवा माचरेकरच्या बॅटमधून अजून एक शानदार चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. खूप चांगला फटका शिवाच्या बॅटमधून हा अगदी चाबूक स्ट्रोक आपण तिथे पाहिलाय. 4 धावा मिळतात. या 4च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती मात्र पुढे जाऊन पोहोचणार आहे. 29 धावा 2 फलंदाज बाद असताना 4थं षटक सुरू आहे. यावेळेला पुढच्या एकदा चांगला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह केलाय तिकडे. क्षेत्ररक्षक मात्र बॉलला अडवतात. लॉंग ऑफ मध्ये बॉलला अडवला जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता तिथे परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगले धावलेत 2 फलंदाज. समन्वय चांगला होता आणि 1चं रूपांतर 2 मध्ये आपल्याला तिथे होताना पाहायला मिळतंय. 2 धावा मिळाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. 31 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. काल आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तो मात्र संपन्न झाला. कालचा दिवस आपण सर्वांनी पाहिला. काल लागोपाठचे 2 सामने जिंकत अमलेश्वर क्रिकेट क्लब आंभोळ या संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला. काल सायंकाळच्या 17 मध्ये रुद्रमाऊली अकोले या संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला. काल सुपर 8 ला जाणारे 2 संघ आपल्याला काल बघायला मिळाले. आज देखील 4 संघ खेळत आहेत. 2 संघ सुपर 8 मध्ये जाताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर हॉटेल राजबक्षी अकोले या संघाने बनवल्यात 2 गडी गमावल्यानंतर 31 धावा. 31 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स.
संपली नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. चार ओव्हर संपल्यात. अजूनही पहिल्या इनिंग मध्ये 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीसाठी प्रवीण गावडे आलेत. पहिला बॉल टप्पा पडला, हलकासा बाहेर निघाला, चेंडूवरून बोटं फिरवली तिथे प्रवीण गावडे यांनी आणि विकेट मिळते. फलंदाज सुनील नवले यांना माघारी जावं लागतंय. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता तिकडे, परंतु धाव मिळाली नाही. फलंदाज सुनील नवले यांना माघारी जावं लागेल. फलंदाज सुनील बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. यानंतर योगी फायटर्स बेलापूर आणि साई डेंटल क्लिनिक व साई नेत्र सेवा राजूर या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच होणार आहे. त्यामुळे योगी फायटर्स बेलापूर आणि साई डेंटल क्लिनिक व साई नेत्र सेवा राजूर या संघांना विनंती राहील आपण रेडी राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. एक सिंगल घेण्याचा मानस आणि तिथे एकदा पूर्ण देखील केली जाते. एकच्या मदतीने धावसंख्या थोडीशी खुलताना दिसते, थोडीशी फुलताना दिसते. एकच्या मदतीने गणेश राऊत अजून एक घुलेवाडीचा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. हॉटेल राजबक्षी या संघाचा विचार जर केला तर आयकॉन घुलेवाडीचे आहेत, आयडॉल घुलेवाडीचे आहेत. शिवा माचरेकर, आयकॉन गणेश राऊत, सुनील नवले हे तीनही खेळाडू घुलेवाडी संगमनेर तालुक्यातील खेळाडू आज हॉटेल राजबक्षी संघामध्ये तुम्हाला खेळताना दिसत आहेत. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. आडवी बॅट जरूर आली होती फलंदाजाची, परंतु तिकडे बॅट आणि बॉलमध्ये मिलाप नाहीये. प्लेड अँड मिस डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. प्रवीण गावडे यांनी मागच्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु ओंकार देशमुखचं षटक थोडंसं महागडं राहिलं. तिथे 19 धावा खर्च करण्यात आला. तिथून संघ थोडासा चांगल्या स्थितीमध्ये त्यांना दिसलाय जरूर. शॉर्ट बॉलचा वापर कमी गतीनं पेस ऑफ केला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघाला, गती काढून टाकली आणि त्यानंतर बॉल निघून गेला यष्टीरक्षकाकडे. फलंदाजाला फसवलं आणि तिथे बॉल डॉट येत असताना दिसतोय. व्हेरिएशन आहे प्रवीणकडे, चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. परत एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज बॉलवर येणार आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता गणेशचा, परंतु तिकडे मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. ओव्हरचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये जाईल, अर्थात 4.5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 32 होताना बघायला मिळाली आहे. कालचा दिवस आपण सर्वांनी पाहिला. काल स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिलीच मॅच सुपर ओव्हर होताना बघायला मिळाली होती आणि आज एक कमी धावसंख्येची लढत जरूर आपल्याला दिसते आहे. कारण 5वं षटक सुरू आहे, 32 धावा झाल्या, गोलंदाजांनी रोखले आतापर्यंत. भाग्योदय ब्लास्टर्स या संघाच्या गोलंदाजांचं जरूर इथे कौतुक असणार आहे. याही वेळेचा चेंडू निर्धाव आलाय. या ओव्हरमध्ये प्रवीण गावडेनं फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 फलंदाज या ओव्हरमध्ये प्रवीण गावडे यांनी बाद केलाय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर नंतर हॉटेल राजबक्षी अकोले 3 गडी बाद 32 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. अजूनही 6 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये बाकी राहिलेला आहे. योगी फायटर्स बेलापूर आणि साई डेंटल क्लिनिक व साई नेत्र सेवा राजूर या दोन्ही संघांना विनंती राहील. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल, आपण रेडी राहायचंय. गोलंदाजीसाठी आयकॉन मधुर धुळे यांना आपण बघणार आहोत. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. शेवटचे 6 चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये. ओहो हो, क्लीन बोल्ड. पहिलाच बॉल थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला आणि तिथे फर्निचर फ्रॅक्चर करण्यात आलं. शिवा माचरेकर बॅक टू द डगआउट. मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी.
आणि तिकडे विकेट येताना बघायला मिळाली. फलंदाज क्रमांक 4 इथे बादून परतलाय. धावसंख्या 32. गोलंदाजी करण्यासाठी मधुर तयार होणार आहेत. तर न्यू बॅटर नवीन फलंदाज नितीन मेमाणे यांना तुम्ही बघणार आहात. धावसंख्या 32 आहे. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मध्ये बाकी राहिलेत. कोतुळ प्रीमियर लीग मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. ज्या स्पर्धेची प्रतीक्षा, ज्या स्पर्धेची उत्कंठ आपल्या सर्वांना असते आणि कालपासून आपण सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेतोय. शेवटचा षटक बॅकफुटला गेले. बाहेर जाणारा बॉल, त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल येत असताना बघायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली. मला वाटतंय रिव्ह्यूची मागणी देखील होताना दिसते. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. एक सुंदर, सुबक आणि प्रभावी असं आयोजन म्हणून या स्पर्धेकडे आपण खरं तर पाहत आलोय. अकोले तालुक्याचे कार्यकुशल, कार्यसम्राट, कार्यतत्पर आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर आयोजन. 4 गडी बाद 32 धावा धावफलकावरती आहे. तर निर्णयाला इट्स अ फेअर बॉल. आडव्या बॅटनं हा चेंडू खेळलाय. मिड विकेट कडे जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रवीण गावडे बॉलवरती येणार आहेत. आदर्श क्षेत्ररक्षण, रिटर्न चांगला आहे. एक सिंगल मिळते, एक धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. अगदी कासव गतीने धावसंख्या पुढे जाताना दिसली आहे. एक चौकार, एक षटकार आला जरूर परंतु त्यामध्ये सातत्य बघायला मिळालं नाही. कारण गोलंदाजाने अचूकतेने गोलंदाजी केली. फलंदाजाला बंदिस्त ठेवलं, पुढे टाकला. यावेळेस टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात कारगर चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न करण्यात आला आणि तिकडे एक सिंगल प्राप्त होणार आहे. चांगला ड्राईव्ह केला होता गणेश राऊत यांनी परंतु इथे फेक थोडीशी खराब. त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतो. 1-2 मध्ये परावर्तित करण्यात आलं. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 35 धावा आपण धावफलकावरती बघणार आहोत. आज 4 संघ खेळताना दिसतील. आज 4 आयकॉन, 8 आयडॉल, 4 कर्णधार. आज मोठा संघर्ष आहे. कमी गतीने टाकलेला बॉल मिड विकेट कडे ऑनसाइडला खेळलाय. क्रॉस बॅटेड फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अनिल पारधी बॉलवर देणार आहेत. एक सिंगल प्राप्त करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. स्ट्राइक नितीन मेमाने आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतात. एकच धाव मिळाली आणि धावसंख्या पुढे जात असताना 36 धावा. 4 गडी बाद 36 धावा धावफलकावरती. विकासाचे वारकरी, विकास दूत, विकास पुरुष, विकास वीर म्हणून ज्यांची खरं तर ओळख आहे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे. व्हाईट बॉलचा कॉल येतो. एक अवंतर धाव इथे मिळणार आहे आणि अवंतरच्या मदतीने 37 धावा आपण धावफलकावरती बघणार आहोत. एक सुंदर असं मैदान, सुंदर अशी ही स्पर्धा. सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण काही पर्व पाहिलीत या स्पर्धेची जिथे आपल्याला पूर्ण मैदान देखील नव्हतं. आपण मागे बघायचो की डिक्लेरेशन झोन होता, तदनंतर विजेचा खांब मध्ये होता. परंतु गतवर्षीपासून आपण जर बघितलं ना तर एक पूर्ण गोलाकार असं मैदान आपल्याला मिळालं आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांना जातं. कारण त्यांच्या माध्यमातून कोतुळमध्ये एक सुंदर क्रीडांगण इथे आपल्या सर्वांना मिळालं. त्याबद्दल आमदार साहेबांचं विशेष आपण आभार व्यक्त करूयात. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हर नंतर 37 धावा झाल्यात. 4 फलंदाज बाद आहेत. हॉटेल राजबक्षी अकोले संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळालं. 38 धावेंचं लक्ष भाग्योदय ब्लास्टर्स संघाला असणार आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांकडून ओहोर संपली. ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. टॉस साठी चला प्लीज, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. या मॅचला जिंकण्यासाठी 38 धावेंचं लक्ष आहे. 38 धावेंचं टार्गेट. हॅलो हॅलो हॅलो
योगी फायटर्स संघाचे संघनायक सला आणि राजूर संघाचे संघनायक सला. योगी फायटर्स बेलापूर आणि साई डेंटल क्लिनिक व साई नेत्र सेवा राजूर संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी चला. चला टॉस साठी चला प्लीज विनंती आहे. योगी फायटर्स बेलापूर आणि त्यांच्या विरुद्ध साई डेंटल क्लिनिक राजूर. सन्माननीय बंटी देशमाने साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये आपल्या सोबत जॉईंट होत आहेत सन्माननीय जुंडर भूषण मनोज बेल्लेकर सर आणि दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत आमचे मार्गदर्शक जो आवाज प्रत्येक टेनिस क्रिकेटला हवावासा वाटतो आणि आवाज भारतीय टेनिस क्रिकेटचा सन्माननीय चंदू शेटे सर. धन्यवाद. आपल्या या परिसराच्या आणि आपल्या या जुन्नर विशेष म्हणजे अगदी आपण पाहतो जुन्नर तालुक्यातील एक सुरेख आवाज आपल्याला सुरुवातीला ऐकायला मिळणार आहे दुसऱ्या डावामध्ये. तत्पूर्वी या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सेव्हन्स लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब समस्त ग्रामस्थ कोतुळ या मित्रपरिवाराच्या सुद्धा या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. दुसरा डाव सुरू होईल पण तत्पूर्वी दुसऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता दोन्ही संघाचे संघनायक राजूर टीमचा कॅप्टन आणि त्याबरोबर बेलापूर संघाचा कॅप्टन झाला. साई डेंटल क्लिनिक आणि साई नेत्र सेवा राजूर आणि योगी फायटर्स बेलापूर. विनंती राहील राजूर टीमचे कॅप्टन जावेद या ठिकाणी उपस्थित झालेत. बेलापूर टीमचा कॅप्टन अजूनही उपस्थित झालेला नाही आहे. ही गोष्ट फक्त लक्षामध्ये घ्या की ज्या गोष्टी तुम्हाला वेळेसाठी दिलेल्या आहेत त्या वेळेचं नियोजन त्या वेळेचं पालन आपण करणं सगळ्यात बंधनकारक आहे. तुम्ही जर वेळेत या ठिकाणी उपस्थित झाला नाहीत आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक लिमिट असतं. जर कदाचित कमिटीने एखाद्या टीमवरती ऑब्जेक्शन घेतलं आणि वेळेत टॉस झाला नाही लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले नाही टीम वेळेत उपस्थित झाली नाही आणि जर अशा वेळेस जर पॅनलाइज केलं गेलं त्याला जबाबदार फक्त आणि फक्त टीम आहे आणि त्या टीमचा कॅप्टन आहे. त्यामुळे विनंती राहील तुम्हाला ज्या सूचनांचं पालन केलं जातं त्या सूचनांचं आपण लवकरात लवकर पालन करावं. ऑपोजिट टीमचा कॅप्टन येईल तत्पूर्वी आपण थोडंसं थांबूया आणि कॉम्बॉक्समध्ये चंद्रकांत शेटे सर यांच्या समेत जोडले जाऊया. थँक्यू. हॅलो. एक सूचना निश्चितप्रमाणे ऑपोजिट टीमचा कॅप्टन जर इथे वेळेत आला नाही तर ज्या टीमचा कॅप्टन हजर आहे त्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. तो ठरवेल. ओके. तुमचं ठरवा फक्त तुम्ही वेळेत नाही आलात तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. चंदू सर. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. नमस्कार. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. अकोलेचे लोकप्रिय कार्यतत्पर सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र योगेश भाऊ देशमुख आणि यांचं हे भव्य दिव्य आयोजन अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घालतंय. कारण महाराष्ट्रातील आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील रथी महारथी या गावामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. कोतुळ प्रीमियर लीगचं आयोजन आहे. गाव तसं पाहिलं तर या परिसरातील महत्त्वाचंच आहे. आजूबाजूच्या 41 गावांची बाजारपेठ म्हणून देखील कोतुळ ओळखलं जातं आणि अगदी सह्याद्रीच्या रांगेच्या देखील लगत असणारं आणि त्याचबरोबरने मुळा नदीच्या काठी असणारं हे आपल्याला गाव पाहायला मिळतं कोतुळ. कोतुळ बऱ्याच अर्थाने प्रसिद्ध आहे. बाजारासाठी जसं प्रसिद्ध आहे तसंच पेड्यासाठी खव्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. टॉसबॉक्समध्ये या ठिकाणी सर्वांचं मनापासून स्वागत. टॉस करूया. एका बाजूला टीम आहे बेलापूर एका बाजूला टीम आहे राजूर. कॉल असेल या ठिकाणी बेलापूर टीमचा योगी फायटर्स युवराज आहेत कॅप्टन. हेड कॉल आणि हेड. टॉस विन योगी फायटर्स बेलापूर. युवराज. गोलंदाजीच निर्णय घेणार आम्ही. गोलंदाजीचा निर्णय. कोतुळमध्ये खेळण्याचा एक अनुभव असतो वेगळा एक विलक्षण आनंद असतो. तो आनंद का असतो नेहमी
सर इथली जी पब्लिक आणि जे आयोजक आहेत तर आमच्या खेळाडूंपेक्षा त्यांना जास्त इंटरेस्ट असतो या टुर्नामेंटचा आणि प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की कोतुळची ही स्पर्धा खेळावी, कशी पण का असू दे पण ती स्पर्धा खेळायला भेटली पाहिजे. इथं पैशाचा विषय नसतो पण खेळायला भेटलं पाहिजे, कारण आयोजन नियोजन एकदम भारी असतं आणि मॅच झाल्यानंतर एक जेवणाचा प्रोग्राम असतो त्यांचा, तो एकदम खतरनाक असतो. वाह, पाहुणचारासाठी आलेत. खूप साऱ्या शुभेच्छा. जाहिद भाई, अगर टॉस जीते तो क्या फैसला होता? फील्डिंग के लिए हुआ था. अभी तो फिलहाल बल्लेबाज है तो कुछ तो टारगेट रहेगा? टारगेट करेंगे ना, 80-85 रन करेंगे. आपको कैसा एंटरटेनमेंट रहता है इस टूर्नामेंट के बारे में? यहाँ का नियोजन बहुत अच्छा रहता है और यहाँ पे खेलने के लिए मज़ा आता है बहुत. और रवि आयरे सर आइकॉन है हमारे, और शुभन आइडल है, और राजू बेपर एक आइडल है. अच्छी टीम लेके उतरेंगे और 80-85 रन बनाएंगे. चलो, इसके लिए आपको बहुत सारे शुभकामनाएं. टॉस मित्रांनो या ठिकाणी संपन्न झाला आहे. बेलापूर संघाने, योगी फायटर संघाने टॉस जिंकला आणि सुरुवातीलाच या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. पाहूया राजूर टीम सुरुवातीला फलंदाजी करताना पाहिलं म्हणजे दुसऱ्या मॅचमध्ये, पण पहिल्या मॅचचा दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि ती कॉम्बॉक्समध्ये चंद्रकांत शेट्टी सर आपल्याबरोबर एकदा जोडले जातात. 7S लाईव्ह आणि खास करून कोथुंडगिरीचा क्रिकेटचा महासंग्राम. थँक्यू. 38 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी भागोदय ब्लास्टर या संघाला आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. करी एक चौकारही आलाय. नो बॉल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. विजय सांगळे आणि अमोल गागरे ही जोडी मैदानात पाहायला मिळते. तर गुलुवाडीचे सुनील नवले यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फ्रीट असल्या कारणाने बचावले गेले बॅटर. एक मोठी स्पर्धा आहे. गेल्या काही वर्षात या स्पर्धेची चर्चा एवढी होऊ लागली की भल्या भल्या आयकॉनला सुद्धा या स्पर्धेला खेळण्यासाठी या ठिकाणी यावं लागलं किंवा प्रत्येकाला आवडतं इकडे येण्यासाठी. जसं आम्हालाही वर्षातून एक दिवस का होईना कोथुळला यावंसं वाटतं, कारण त्याचं कारण आहे आमचे मित्र योगेश देशमुख यांचं बोलावणं देखील असतं आणि आयोजन देखील तेवढंच जबरदस्त असतं. यावेळेला आणखीन एक बीमर, यावेळेला मात्र बीमर आलाय आणि नो बॉल तर पुन्हा एकदा येताना पाहायला मिळणार आहे. लक्ष मोठं नाही आहे, छोटं आहे, परंतु त्यामध्ये देखील अतिरिक्तच्या स्वरूपातील धावा सुरुवातीपासूनच येऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे धावा बनवू लागलेल्या आहेत. एका बाजूला हॉटेल राजबक्षी ज्यांनी पहिली बॅटिंग केली अकोले आणि भागोदय ब्लास्टर सुगाव आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आहेत. अमोल गागरे आणि विजय सांगळे स्ट्राईकवर. अमोल गागरे आहेत. बिगेट करण्याचा प्रयत्न यावेळेला पुन्हा केला. टप्पा पडतोय, बॉल मागे जातोय, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तिकडे एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आठवडाभर चर्चा या स्पर्धेची होताना पाहायला मिळेल. माझ्या मते गावात अखंड हरिनाम सप्ताह देखील चालू आहे आणि इकडला अखंड हरिनाम सप्ताह जसे आयकॉन येतात ना भारतभरातून, तसे अखंड भारतातून मात्र नामवंत हरिभक्त पारायण महाराज देखील गावात येत असतात. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. वारकरी संप्रदाय देखील इकडे मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत असतो. निसर्ग संपदा खूप मोठ्या प्रमाणावर या तालुक्याला लाभलेली आहे आणि डोंगर भाग देखील तेवढाच मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. मुळा नदी म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर भंडारदरा म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी हरिश्चंद्रगड, रतनगड अशी खूप मोठी संपत्ती आहे इकडे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत आणि पहिला धक्का बसतोय 9 या धाव संख्येवर. विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. मी माझे मित्र आणि जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांचा आभारी असेल. सकाळी लवकर उठून ओतूरला पोहोचलं खरं, परंतु तिकडून इकडे यायचा कसा प्रश्न पडला होता. योगायोगाने मनोज बेल्लेकर सर भेटले आणि थोडंसं लवकर त्यांच्यामुळे येऊ शकलो. हा नाही, अय्याजबाई सगळ्या गोष्टींची शहानिशा करत होते. आज या स्पर्धेमध्ये नवपर्व दाखल झाले. दरवर्षी हे आयोजन जर पाहिलं तर अतिशय उत्तम होत चाललंय. दरवर्षी काहीतरी नाविन्य येत आहे, दरवर्षी काहीतरी नवीन गोष्टी येत आहेत. मैदान मात्र एक वर्ष जर पाहिलं तर अडथळा पोलचा येत होता, पोलच गायब झाले. म्हणजे एवढं क्रिकेट प्रेम आहे. आम्हाला गावाचं मैदान चांगलं बनवायचं, यासाठी तुम्ही विनंती केली, आमदार साहेबांनी ती मान्य केली. आता पोल मैदानाच्या आतमध्ये नाही आहे, खेळपट्टी नव्याने बनवण्यात आली आहे. मैदान देखील किती चांगलं होईल तेवढं चांगलं केलं जात आहे. आउटफील्ड पहा अगदी सरळ रेषेमध्ये आहे. चारी बाजूने मोजून मापून घेतलेलं अंतर पाहायला मिळत आहे. सीमारेषा लांब गेलेली आहे. त्यामुळे इकडे सगळ्यांना खेळण्याला नक्कीच सगळ्यांना खेळायला एक वेगळी मजा आहे. आणि माझ्या या मागे देखील योगेश देशमुख यांचा एक युवा नेतृत्व
आणि युवा उद्योजक योगेश देशमुख यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. जशी आमदार साहेबांची कीर्ती पाहायला मिळते तशीच जर पाहिलं तर या स्पर्धेची कीर्ती देखील पाहायला मिळते. महाराष्ट्रातील सातत्याने या परिसरातील एक अभ्यासू आमदार म्हणून देखील त्यांची ओळख आहे. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी नवीन बॅटर आलेत यावेळेला कव्हरचा क्षेत्र निवडलाय. फटका चांगला खेळलाय खरा. 2-2 खेळाडू पाठलाग करतायत. बॉलचा अडवला जातोय शेवटच्या क्षणी बॉल आणि त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. हो अमोल गागरे पारनेर तालुक्यातील खेळाडू आहेत. प्रवीण गावडे हे सुद्धा पारनेर तालुक्यातीलच खेळाडू आहेत. या प्रीमियर लीगने मात्र आजूबाजूच्या तालुक्यातील खेळाडूंना देखील एकत्र आणलं. यावेळेला वेगात बॉल टाकलाय परंतु जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. संतोष भालेराव सर कळवतात हा वाईट बॉल आहे. अकोले तालुक्यातील स्पर्धा आणि संतोष भालेराव हे समीकरण बदलेलं आहे. मग राजूरचे असू देत नाहीतर स्पर्धा कोतुळचे असू देत, संतोष भालेराव हे नाव आवर्जून सगळ्यांनाच लागतं कारण कडक शिस्तीचे अंपायर. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर समोर खेळतायत. मिड ऑफच्या दिशेने रन नाही मिळणार आहे. 12 धावा धावफलकावर आहे. लक्ष मोठं नाहीये परंतु तरी देखील फाईट करावी लागेल कारण या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाहीये. अजूनही 28 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्या संघ मालकांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू कारण त्या संघ मालकांनी टीम घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यांचंही कौतुक करावे लागेल. रोहिदास शेठ जाधव, सचिन भाऊ शेटे, त्याचबरोबर सुदर्शनजी शिंदे हा यांचा संघ पाहायला मिळतो. हॉटेल राजबक्षी आणि दुसऱ्या बाजूला भाग्योदय ब्लास्टर सुगाव, भारत शेठ देशमुख यांच्या मालकीचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रवीण यांना आपण पाहतोय बरीच वर्ष हाही खेळाडू खेळतोय. ओ रिवर्स खेळायला गेलाय परंतु इकडे तो प्रयत्न यशस्वी नाही होऊ दिलाय गोलंदाजांनी. गोलंदाज जर पाहिलं तर शिवा यांना आपण पाहतोय. शिवा माचरेकर गुलेवाडीला बिलॉंग करताना पाहायला मिळतात. गुलेवाडी देखील एक मोठा संघ आहे. ॲज अ आयकॉन म्हणून या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षात म्हणजे जुन्नर प्रीमियर लीगचा त्याचं श्रेय जाईल. आयकॉन आले, आयडॉल आले, आता अलीकडे काही ठिकाणी तालुका आउट आलेत. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते खरे परंतु बॉलला नाही थांबू शकलेत आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. 4 चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. जावेद खेळताना पाहायला मिळतील ॲज अ कॅप्टन. जावेद शिटी यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. अमोल गागरे यांच्या बॅटमधून आला फटका समोरच्या बाजूला जाईल. 4 धावांसाठी चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. पाहिलं तर आता जाताना पाहायला मिळेल तो म्हणजे 22 धावांवर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अमोल गागरे यावर्षी आर्या प्रीमियर लीग नाशिकमध्ये देखील काय जबरदस्त खेळताना पाहायला मिळाले होते. जोडीला प्रवीण आहेत आणि ही जोडी आता बऱ्यापैकी सुरुवात केलेली आहे कारण अजूनही 24 बॉलांनी फक्त 16 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मुळा नदीच्या किनारी असणारं कोतिळ शिवराचं मंदिर आणि तो आजूबाजूचा परिसर जर पाहिला तर कोणी हरवून जाईल एवढं सुंदर मंदिर. त्या बाजूला जर पाहिलं तर मुळा खोऱ्यातील असणारा जलाशय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हे गाव देखील त्याच्यासाठी चर्चेत आपल्याला पाहायला मिळत असतं. आजूबाजूच्या गावातील, वाड्यांमधील, वस्त्यांमधील बाजारगाव म्हणून देखील ओळखलं जातं हे कोतुळ गाव. आज क्रिकेटसाठी प्रसिद्ध झालंय. राजूरचे देखील बरेचसे क्रिकेटप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. दिलगिरी व्यक्त करील काही कारणास्तव यावर्षी राजूर प्रीमियर लीगला नाही येऊ शकलो परंतु तालुक्यातील पहिली स्पर्धा मात्र आपलीच होती
एका बाजूला पाहायला मिळतात प्रवीण डावखुरे हाताचे एक चांगले फलंदाज आहेत, मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व देखील त्यांनी केलेलं आहे, पारनेर तालुक्याच्या संघात देखील खेळताना पाहायला मिळत असतात आपल्याला. आणि आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी ते करतील. लक्ष मोठं नाहीये परंतु लीग मॅच आहेत, पराभूत झाल्यानंतर देखील संधी देणारं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला फटका खेळलाय करा परंतु नो बॉल घोषित केला जातोय, कारण चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवल्या कारणाने. मात्र विकेट किपर आणि स्क्वेअर लेग याच्या दरम्यानचा जो परिसर आहे त्या ठिकाणी तुम्ही 3 क्षेत्ररक्षक ठेवले होते आणि त्या कारणाने मात्र हा नो बॉल घोषित केलाय. चला जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. क्रिकेट आणि कोतुळ हे देखील समीकरण सातत्याने राहिलेलं आहे आणि या आमदार चषकाचं आयोजन देखील सगळ्यांचीच मनं जिंकून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा उत्तरोत्तर आपला दर्जा वाढवत चाललेली आहे आणि त्याच्या मागे युवा नेतृत्व योगेशजी देशमुख यांचं विशेष कौतुक, विशेष उल्लेख या ठिकाणी आवर्जून करावाच लागेल. 24 धावा धावफलकावर आहेत. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होतोय. 23 चेंडूमध्ये फक्त 14 धावांची आवश्यकता. 2 पार्टनरचे बॅटर पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेला मात्र थोडासा वेगात चेंडू टाकलाय, खोलवर टप्प्याचा टाकलाय, त्याला समोर खेळले, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल गेलाय. 1 धाव तिकडे मिळणार आहे. अकोले तसं जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा तालुका आहे. निसर्ग संपदा या अकोले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणात देखील या अकोले तालुक्याचं एक वेगळं महत्त्व पाहायला मिळत असतं आपल्याला. पर्यटनाच्या दृष्टीने देखील कळसुबाई महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शहर, सगळ्यात उंच शिखर हे याच अकोले तालुक्यात येतं. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू होता, टर्न होतोय, बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. परंतु आजच्या दिवसात बाजी कोण मारणार हा एक वेगळा फॉर्मॅट आलाय. म्हणजे या फॉर्मॅटला सुद्धा JPL फॉर्मॅट म्हटलं जातं. नाही तर पूर्व लीग मॅच व्हायच्या, 6 मॅच असायच्या, त्यामध्ये मग शेवटच्या मॅचमध्ये बऱ्याचपैकी ठिकाणी 99% ठिकाणी तर प्रॉब्लेम व्हायचा. परंतु इकडे कुणालाही हू की चूक करायला चान्स नाही आहे. अशा प्रकारचा हा फॉर्मॅट आहे. जिंकले हरले यांच्यातील मॅच होणार, शेवटचा सामना. आणि त्यामुळे एक मॅचही कमी झाली आणि क्रिकेटमध्ये पारदर्शकता देखील मोठ्या प्रमाणावर आली आणि तोच फॉर्मॅट अगदी पहिल्या वर्षापासून या ठिकाणी अंगीकारला गेलेला आहे. धावसंख्या झाली ती आता 26 धावा. 11 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यस फ्री. चार. यस, अगदी साधी राहणी आणि उच्च विचार. आमदार साहेब किंवा त्यांचे कुटुंबीय जर पाहिलं तर अगदी साधेपणा. ओ हो, आणखीन एक चांगला बॉल टाकलाय सुनील यांनी. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने हा चेंडू. आणि आज बरेच लांब लांबवरून आयकॉन येतील, आयडॉल येतील, तालुक्यातील महत्त्वाचे खेळाडू या ठिकाणी दाखल होतील. तालुक्यातील देखील बरेचसे खेळाडू आहेत ज्यांचा खेळ पाहणं देखील एक वेगळा आनंद असतो. ते देखील आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चांगला बॉल, सन्मान दिलाय. पहा, लक्ष मोठं नाहीये त्यामुळे कोणती घाई देखील करत नाहीत. बॅटर चांगल्या बॉलला सन्मान देखील देत आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 1 विकेट. माघारी परतलेली असताना भाग्योदय ब्लास्टर सुगाव संघाची 27. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. पहिल्या डावात जर पाहिलं तर गोलंदाजांचा दबदबा राहिला, ज्यामध्ये प्रवीण गावडे यांनी 2 षटकं टाकली, फक्त 3 धावा दिल्या. अप्रतिम कामगिरी.
आणि दुसऱ्या डावात जर पाहिलं तर आतापर्यंत अमोल गागरे यांच्याकडून चांगली कामगिरी होताना पाहायला मिळालेली आहे. काल जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर धावांची लयलूट देखील होताना पाहायला मिळाली. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. आजही ते पाहायला मिळणार आहे, कारण या विभागातील जे पुरस्कर्ते आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यांनाही देखील वाटतं इंडियातील कोणताही प्लेअर आमच्या टीममध्ये खेळावा असं देखील प्रत्येकाला वाटत असतं, कारण मानाची स्पर्धा आहे आणि कोतुळकरांसाठी किंवा अकोलेकरांसाठी अशक्य असं काही नाही आहे. हो, यावेळेला वेगळा फटका खेळलाय. प्रवीण यांच्या बॅटमधून रिव्हर्सचा फटका येताना पाहायला मिळाला आणि हा बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. या चौकारानेशी धावसंख्या पुढे गेली. 31 झाल्या. अजूनही 7ची आवश्यकता आहे. यावेळेला पुन्हा एक शैलीदार फटका त्या ठिकाणी खेळलाय. खरा कव्हरचे क्षेत्र निवडलंय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी. टीम भाग्योदय ब्लास्टर सुगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हॉटेल राजबक्षी अकोले यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. बिग हिट केलाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झाले अमोल यांचं. गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी आले खरे राम मोहिते, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. या मॅचला कशा प्रकारे फिनिश केलं जाईल एवढंच आता बाकी आहे, कारण 15 बॉलमध्ये फक्त 5 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. राम मोहिते कॅप्टन आहेत, अकोलेचे खेळाडू आहेत. यावेळेला देखील एक चांगला बॉल जरूर पाहायला मिळाला, परंतु एकपेक्षा जास्त काही नाहीये. आरामात धावा देखील घेतल्या जात आहेत आणि विजयाच्या दिशेने हळूहळू मार्गक्रमण केलं जात आहे. धावसंख्या 14 बॉलमध्ये केवळ 4 धावांची आवश्यकता. या मॅचला षटकार चौकाराने फिनिश केलं जाणार की आरामात ते आपल्याला पाहायचंय. बिग हिट, मोठा फटका खेळलाय अमोल यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळाला आणि हा विजय, पहिल्या सामन्यातील एक दर्जेदार विजय या ठिकाणी पाहायला मिळाला. तो म्हणजे हॉटेल राज बक्षी यांच्या विरोधात भाग्योदय ब्लास्टर सुगाव या संघाचा एक मोठा विजय या ठिकाणी पाहायला मिळाला. तब्बल 11 चेंडू बाकी असताना हा सामना जिंकला गेलेला आहे. अभिनंदन विजय संघाचं. जिंकण्यासाठी लढतो आम्ही सगळीकडे गाजते. पहा मैदानात उतरले लढवय्ये आमचे भाग्योदय ब्लास्टर सुगाव. कोतुळ प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय भारत शेठ देशमुख. सुगाव भाग्योदय ब्लास्टर सुगाव.